शेतकऱ्यांचा, तिलतारितांचा आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि त्या दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणारा गर्भाध माझा मत मावळ्यांचा महाराष्ट्र, जिगरबाज अमर मावळ्यांचा महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात वस्तू वापरल्या व माणसं जपली, परंतु आपण मात्र माणसं वापरतो व वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्णाक्षराने इतिहास लिहिला आणि त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरलेली आहे. आणि असाच एक मला तुम्हाला प्रसंग सांगावासा वाटतो. एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात परत येतो. तिथून एक बेलवाडी नावाचे गाव होतं. तिथे एक छोटासा किल्ला होता. मल्लम्मा देसाई नावाचे एक ठाणेदारी राहत होते. दादाजींना वाटले जाता जाता हा गड घेऊन जा, तर दादाजी थोडं तितकं सैन्य गोळा केलं व मल्लम्मावर चाल करून गेले. परंतु मल्लम्माई जिची चिचिकाटीची एक स्त्री होती, तिने त्यांच्यावर प्रहार केला आणि त्याच्यामुळे मावळ्यांचा पराभव झाला. दादाजींना वाटले की एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही, तर दादाजीने अजून सैन्य गोळा केलं व मल्लम्मावर परत चाल करून गेले. परंतु आता मल्लम्माचा पराभव होता. दादाजींना वाटले मल्लम्माला काहीच करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे उभे करायचे. तर तेव्हा ती आत गेली व तिच्या तान्ह्या बाळाला घेऊन बाहेर आली. तेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे दरबारात उभे केले. तेव्हा तिला वाटले की आता जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो, तसा हाही राजा मला शिक्षा देणार, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. आणि ती तशी पुढे गेली आणि नतमस्तक झाली आणि म्हणाली, राजा, मी तुमची गुन्हेगार आहे राजा. जी काही शिक्षा द्यायची असेल ती मला द्या, परंतु यामध्ये माझ्या बाळाचा काहीही दोष नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकून स्मित हास्य केले. त्यांनी चिटणीसकडे इशारा केला. चिटणीस आत गेला. तो दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लम्मा देसाईच्या मुलाला उचललं आणि मांडीवर ठेवून दुधाच्या वाटीतून चमचाने त्याला दूध पाजलं आणि म्हणाले की हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे तो आमचा भाचा झाला. अहो, म्हणजे तुमची आम्ही भगिनी झाला. आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य म्हणून घेतो? अहो दादाजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं, तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. आणि त्या काळातही माझ्या शिवरायाला त्या मल्लम्मा देसाईला परत केलं आणि त्याहूनही तिला बांगडी चोळी देऊन तिच्या घरी सुखरूपपणे पोहोच केलं. म्हणून तर असं म्हणावं असं वाटतं की जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही आणि ते जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही. म्हणून जगाला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभे झुकावे लागले. म्हणून असं म्हणावं असं वाटतं की अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार हाय. अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार हाय. भवानीचा वाघीन तू, महाराष्ट्राची वाघीन तू, भवानीचा वार आहे. अगं भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेघ आहे. अगं भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेघ आहे. तू प्लीज समजू नको तू स्वतःला, तू जिजाऊची लेख आहे, तू जिजाऊची लेख आहे. जाता जाता मला एवढंच म्हणावं वाटतं, ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. हो, ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. छाती ठोकून सांगते मी शिवबाचा मावळा आहे, मी शिवबाचा मावळा आहे. जाता जाता मला एवढंच म्हणावं वाटतं की देवाकडे फूल मागितलं तर देवाने इतकी बाग